आज मोदी सरकारचं त्यांच्या कार्यकाळातील शेवटचं बजेट सादर करणार आहेत। निवडणुकीच्या या पार्श्वभूमीवर बजेटमधून मोदी सरकार देशातील नागरिकांना काय गिफ्ट देतं हे आता पाहावं लागणार आहे। नरेंद्र मोदी सरकारच्या वतीनं आज मांडल्या जाणाऱ्या हंगामी अर्थसंकल्पामध्ये यंदाच्या निवडणूक वर्षात लक्षात घेता लोकानुनयी तरतुदी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे। शेतकरी कर्जमाफी आणि निवडून आल्यास गरिबांसाठी किमान वेतन अशा घोषणा करून काँग्रेसने सत्तारूढ भाजपला आधीच खिंडीत गाठले। जे बेलवर बाहेर फिरतायत ते जेलमध्ये नक्कीच जाणार असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी आणि सोनिया गांधींवर निशाणा साधलाय। सुरतमध्ये झालेल्या रॅलीत ते बोलत होते। मला हिशोब विचारणारे राहुल गांधी बेलवर आहेत, त्यांना अनेक प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत असंही मोदी म्हणाले। ऑगस्टा वेस्टलँड नॅशनल हेरॉल्ड या केसेसमध्ये गांधी कुटुंबियांचे हात काळे झाले, ते दोषी ठरतील आणि जेलमध्ये जातील असाही टोला मोदींनी लगावलाय। हिंदी, हिंदू आणि हिंदुत्वाची विचारधारा आपल्या देशाचं विभाजन करते, आपल्याला समानतेची नाही तर एकतेची गरज आहे असं ट्विट थरूर यांनी केलंय। त्याला भाजपनं जोरदार प्रत्युत्तर दिलं। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय। राजकारणात आपल्याला ज्युनियर असं नाही, त्यांना अहंकार सांभाळण्यासाठी मी त्यांना सर म्हणतो असं चंद्राबाबू म्हणाले। बेरोजगारीच्या अहवालावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे। हुकुमशहा मोदींना सत्तेतून जाण्याची वेळ आली अशी टीका राहुल गांधींनी केली। राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाचा लीक झालेला अहवाल नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी फेटाळून लावलाय। मागच्या 45 वर्षात 2017-18 मध्ये बेरोजगारीचा दर सर्वाधिक होता असं या अहवालात म्हटलं होतं। अहवालातील नोकऱ्या संदर्भातील माहिती अधिकृत नसून त्याची पडताळणी झालेली नाही असं नीती आयोगाकडून सांगण्यात आलंय। हिंदूंच्या धैर्याची परीक्षा घेऊ नये, ज्यांनी अल्पसंख्याकाविरोधात असहिष्णुतेचा हवाला देत राम मंदिर उभारणीस विरोध केलाय त्यांनी पाकिस्तानला गेलं पाहिजे, तिथे कशा प्रकारची लोकशाही आहे हे पाहावं असं वक्तव्य केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी केलं। उत्तर प्रदेशमधील स्मारक घोटाळा प्रकरणी मायावती यांच्या घरासह 6 ठिकाणी ईडीनं गुरुवारी छापेमारी केली, त्यामुळे मायावती यांच्या अडचणीत वाढ होणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई झाल्यानं उत्तर प्रदेशमधील राजकीय वातावरण चांगलंच तापण्याची चिन्ह आहे। मोदी सरकारने गरिबांची धार्मिक पार्श्वभूमी लक्षात न घेता त्यांचे कल्याण सुनिश्चित केलं असून भाजप सत्तेवर असलेल्या राज्यांमध्ये एकही मोठी जातीय दंगल झालेली नाही असं भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी स्पष्ट केलं। गोव्याचे कृषी मंत्री विनय सरदेसाई यांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची तुलना थेट येशू ख्रिस्ताशी केली आहे। मनोहर पर्रीकर यांनी येशू ख्रिस्ताप्रमाणे भिंती नाही तर पूल बांधले असं विजय सरदेसाई यांनी आपल्या स्तुतीत म्हटलं। कर्नाटकात बहुमत मिळूनही भाजपला सत्तेबाहेर ठेवत काँग्रेसने जेडीएसची आघाडी केली आणि कुमारस्वामींना बिनशर्त मुख्यमंत्री बनवलं। मात्र कुमारस्वामींना गेल्या 6 महिन्यांपासून त्रास देण्याचा सपाटा काँग्रेसच्या नेत्यांनी सुरूच ठेवला असून जेडीएसचे सर्वेसर्वा आणि माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी काँग्रेसला आता थेट इशाराच देऊन टाकलाय। बेरोजगारांना दरमहा 3 ते 3.5 हजार रुपये बेकारी भत्ता देण्याचा निर्णय राजस्थानमधील अशोक गेहलोत सरकारने घेतला। ही रक्कम सरकारकडून थेट लाभार्थींच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे। केंद्रीय अन्वेषण विभागाचे माजी संचालक आलोक वर्मा यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। सरकारी आदेशाची अंमलबजावणी न केल्याबद्दल आलोक वर्मांविरोधात केंद्र सरकार कारवाई करण्याची शक्यता वर्तवली जाते। संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण खरेदी परिषदेनं गुरुवारी 6 पाणबुड्या बांधण्याच्या 40,000 कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे। लष्करासाठी 5,000 मिलान 2T रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र खरेदी करण्याचा प्रकल्पही मंत्रालयानं मंजुरी दिली आहे। महात्मा गांधींच्या प्रतिमेला गोळ्या घालणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिंदू महासभेची वेबसाईट हॅक झालेली आहे। केरळ वॉरियर्सकडून संबंधित कार्यकर्त्यांना अटक करण्याची मागणी होते। अलीगडमध्ये गांधी जयंतीनिमित्त गांधींच्या पुतळ्याला गोळ्या मारून प्रताप केलेल्या हिंदू महासभेच्या अलीगडमधील कार्यालयावर पोलिसांनी छापा टाकला, याचे सीसीटीव्ही फुटेज समोर येते। सरसंघचालक मोहन भागवत यांनी उत्तर प्रदेशमधील प्रयागराज इथे आयोजित धर्मसंसदेला हजेरी लावली। यावेळी त्यांनी केरळमधील शबरीमाला मंदिरामध्ये महिलांना प्रवेश देण्यावरून झालेल्या वादावर वक्तव्य केलं। न्यायालयाने या प्रकरणावर निर्णय देताना कोट्यावधी हिंदूंच्या भावनांची कदर केली नाही असं भागवत म्हणाले। 3 दिवसीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप वाजताच मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर नियमित तपासणीसाठी दिल्लीस रवाना झाले आहेत। आजारी असून देखील मुख्यमंत्री पर्रीकर यांनी 3 दिवसीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाला हजेरी लावली होती। अनंतनागच्या शैरबाग पोलीस चौकीवर दहशतवाद्यांनी ग्रेनेडनं हल्ला केला। दरम्यान दहशतवाद्यांचा निशाणा चुकल्यानं ग्रेनेड रस्त्यावर पडला। या घटनेत सीआरपीएफचे 2 जवान तसंच 3 नागरिक जखमी झाले। राजधानी नवी दिल्लीतील एका महिला निवारागृहात धक्कादायक प्रकार समोर आला। एका महिलेला पुरुषांसमोर लग्न करून तिच्या गुप्तांगात मिरची आणि मीठ टाकण्यात आलं।
अमेरिकेमध्ये हिंदू मंदिरामध्ये तोडफोड करून तेथे येशूच फक्त ईश्वर आहे असं भिंतीवर लिहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. तेथील केटुकी राज्यातील ही घटना असून मंदिरात तोडफोड करून देवाच्या मूर्तीला काळा रंग फासण्यात आला आणि गाभाऱ्यातील खुर्चीलाही चाकू मारण्यात आला. गँगस्टर रवी पुजारीला अटक करण्यात आली आहे. पश्चिम आफ्रिकेतील सेनेगल येथून त्याला अटक करण्यात आली असल्याची माहिती आहे. बंगळुरू पोलिसांनी रवी पुजारींविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केल्यानंतर ही अटकेची कारवाई करण्यात आली. इंटरपोलने डीएसएसच्या मदतीनं ही अटकेची कारवाई केली आहे. एचपीडी ग्लोबलची मालकी असलेल्या नोकियाकडून लवकरच एक फोन लॉन्च केला जाणार असून एकदा मोबाईल चार्ज केला की तो तब्बल महिनाभर चालेल असा दावा या कंपनीकडून करण्यात आला. आमच्या आईवडिलांच्या लग्नानंतर 7 वर्षांनी माझा आणि आकाशचा आयव्हीएफ तंत्राने जन्म झाला असं ईशाने सांगितलंय. आमच्या जन्मानंतर आईने आमच्या संगोपनासाठी पूर्ण वेळ दिला. आम्ही 5 वर्षांचे झाल्यानंतर मी पुन्हा कामात सक्रिय झाली असंही ईशाने त्या मुलाखतीत सांगितलं. जीएसटीच्या कर संकलनातून जानेवारी महिन्यात सरकारला 1 लाख कोटींचा महसूल मिळालाय. त्यामुळे सरकारला राजकीय तूट भरून काढण्यासाठी चांगलीच मदत होणार आहे. प्रसिद्ध बँकर राणा कपूर यांचा येस बँकेतील व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यकाळ हा 31 जानेवारी रोजी संपुष्टात आलाय. आता त्यांच्या जागी अंतरिम व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अजय कुमार यांची निवड करण्यात आली आहे. प्राप्तिकर विभागानं बेनामी व्यवहार सुधारित कायद्याअंतर्गत कारवाई करून आतापर्यंत सुमारे 6,900 कोटी रुपयांची बेनामी मालमत्ता जप्त केली आहे. प्राप्तिकर विभागानं दिलेल्या जाहिरातीद्वारे ही माहिती समोर आली आहे. पाकिस्तानच्या मुझफ्फराबादमध्ये विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. हे सर्व विद्यार्थी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले होते. त्यावेळी अश्रुधुरांचा मारा करून त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला. दरम्यान या लाठीचार्जमध्ये अनेक विद्यार्थी जखमी झालेत. पाकिस्तानी सरकार विरोधात घोषणाबाजी केल्यानं हा लाठीचार्ज करण्यात आला. रस्त्यावरून जाताना जर तुम्ही गाडी वळवत असाल तर जरा जपून, कारण या व्हिडिओमध्ये निष्काळजीपणे गाडी पळवण्याचं कारण काय असू, परिणाम काय असू शकतात हे दिसतच आहे. इंग्लंडमध्ये होणाऱ्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेपूर्वी हिंदुस्थानला 2 सराव सामने खेळण्यास मिळणार आहेत. 30 मे पासून सुरू होणाऱ्या स्पर्धेच्या सराव सामन्यांचं वेळापत्रक गुरुवारी आयसीसीकडून जाहीर करण्यात आलं. यानुसार हिंदुस्थानचा पहिला सराव सामना 25 मे ला न्यूझीलंड विरुद्ध तर दुसरा सराव सामना बांगलादेशी 28 मे रोजी होणार आहे. यजमानानं सलग 3 सामन्यात धूळ चारून मालिकेत विजयी आघाडी घेणाऱ्या टीम इंडियाला चौथ्या सामन्यात मात्र न्यूझीलंडकडनं अपमानास्पद पराभवाला सामोरं जावं लागलं. भारताचा डाव अवघ्या 92 धावांवर आटोपला आणि अवघ्या 15 षटकात न्यूझीलंडनं सामना खिशात घातला. न्यूझीलंड विरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय फलंदाजाची चांगलीच दाणादाण उडाली. या नामुष्कीनंतर मायकल वॉन टीम इंडियावर ट्विट करून ट्रोल झाला. इंग्लंडचा संघ काही दिवसांपूर्वी विंडीज विरुद्ध 77 धावात गारद झाला होता. त्याची आठवण साऱ्यांनी त्याला करून दिली आणि त्याचेच दात घशात घातले. भारतीय संघ अत्यंत सदाचारी संघ आहे आणि या संघाचा कर्णधार विराट कोहली हा क्रिकेटचं उत्तम प्रतिनिधित्व करतो अशा शब्दात आयसीसीने सीईओ रिचर्डसन यांनी भारतीय क्रिकेटची स्तुती केली. हार्दिक पांड्या यांनी एका टीव्ही शो मध्ये महिलांबद्दल आक्षेपार्ह विधानं केल्याबद्दल त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती आणि याच प्रकरणावर प्रश्न विचारला असता रिचर्डसन यांनी हे उत्तर दिलं. केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित द्वितीय खेलो इंडिया युथ गेम्स 2019 मध्ये 227 पदकं प्राप्त करून महाराष्ट्र राज्य देशात अव्वल ठरले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाच्या वतीनं सुवर्ण पदक विजेत्यांना 1 लाख रुपये, रौप्य पदक विजेत्यांना 75,000 तर कांस्य पदक विजेत्यांना प्रत्येकी 50,000 रुपयांचं पारितोषिक जाहीर केलं. प्रसिद्ध आध्यात्मिक गुरु ओशो रजनीश यांची शिष्या मा आनंदशीला यांच्या जीवनावरील हा चित्रपट असून त्यात प्रियांका चोप्रा आनंदशीला यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे. सशक्त अभिनय, देवदत्त आवाजातली जरब आणि करारी व्यक्तिमत्वानं कमालीची लोकप्रियता मिळवणारे उपेंद्र लिमया आजवरच्या त्यांच्या विविध भूमिकांमध्ये आणखीन एका आता आव्हानात्मक भूमिकेची आणि पात्राची भर पडली असून सूर सपाटा या आगामी मराठी चित्रपटात एका कबड्डी प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. 2009 साली प्रदर्शित झालेला लव्ह आजकल हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. यामध्ये सैफ अली खान आणि दीपिका पदुकोणची मुख्य भूमिका होती. आता याच चित्रपटाचा सिक्वेल येणार असून यामध्ये सारा अली खान झळकणार असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र या चित्रपटातनं सारानं काढता पाय घेतल्याचं आता समोर आलेलं आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत देशाचं राजकारण ढवळून काढणारे कामगार नेते, बंद सम्राट आणि माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्या जीवनावर लवकरच चित्रपट येणार आहे. ठाकरे चित्रपटाचे निर्माते खासदार संजय राऊत हे जॉर्ज यांच्या जीवनावर चित्रपट करणार असल्याची चर्चा. चित्रपटाची कथा पटकथा लिहिण्याचं काम सुरू असून मार्च पर्यंत याबाबत अधिकृत घोषणा देखील होण्याची शक्यता आहे. 2019 हे वर्ष सुरू होताच प्रतीक बब्बर लग्नाच्या बेडीत अडकला. आता अभिनेत्री एमी जॅक्सनही लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.
एमी तिचा बॉयफ्रेंड जॉर्ज पानाटियो सोबत लग्न करणार असल्याची चर्चांना सध्या बॉलिवूडमध्ये उधाण आले.